काटी घ्या काटी बारकी घे बारकी घे तुम्ही एक पकडा मुडके बरणे रानात कस त्याने शिपूट माझ्या हातात आणून दिलं. नाही जरा मोरी ना घे जरा घे भरणी भरणी ते टोपान द्या भरणीची तेच घे भरणी मोठे हॅलो जरा देगड भरणी गुरुजी ए बाबा जय शिवराय. सर्पमित्र योगेश घाळे गव्हाण 9356 हा दुपारी साप पकडला आहे. नाग आहे. हा नाग दुपारी मळणगाव मध्ये पकडला आहे माळी मामा यांच्या घरी. दुपारी थोडं किल्ल्याचं काम होतं. किल्ल्याचं काम आवरलं. आता त्याला जंगलामध्ये सोडण्यासाठी आलो आहे. अतिशय मोठा नाग आहे. भरपूर जुना नाग आहे ह्यो. आता आपण नाग संध्याकाळचं 7:30 वाजले आहेत. आता आपण हे जंगलामध्ये सोडणार आहे नाग. हा नाग आता आपण सोडणार आहे.
इकडे मोबाईल दे. बघू शकताय हा नाग आपण सोडला आहे. हा नाग शांतपणे गेला आहे. हा बघा इकडं हा चालला आहे नाग. थांब. हा नाग हा चालला आहे जंगलामध्ये. गेला आहे नाग. आज थोडं नाग सोडण्यासाठी थोडा उशीर झाला आहे आम्हासनी. आम्ही नाग पकडल्या लगेच सोडा येतो, पण दिवाळीमुळे किल्ल्याचं काम चालू आहे. किल्ला बांधकाम चालू आहे आमच्या किल्ल्याचं. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा लोहगड बांधत आहे. त्या लोहगड बांधण्याच्या नादात आम्हाला जरा नाग सोडण्यासाठी वेळ झाला आहे. तर आम्ही आत्ताचा 7:30 वाजलेत. 7:30 वाजता हा नाग सोडला आहे जंगलामध्ये. बघू शकता एकदम शांत पद्धतीने चालला आहे नाग. तर जय शिवराय. कोणत्याही जातीचा साप आढळला तर तुम्ही संपर्क साधा 9356020656. हा नंबर आहे. सर्पमित्र योगेश सुरेश घाळे गव्हाण. आसपासच्या कोणत्याही गावात कोणताही साप असू दे, कोणताही साप असू दे, आपण साप पकडण्यासाठी येतोयच. हा बघू शकता किती मोठा साप आहे. साप म्हणजे हा नाग आहे. रणगाव मध्ये पकडला आहे हा नाग. एकदम शांत नाग आहे. आणि रस्त्यावर होते.